नमस्कार मित्रांनो, आज मला खूप महत्त्वाच्या विषयावरती बोलायचं आहे. मित्रांनो, आपण म्हणतो महाराष्ट्र 21व्या शतकाकडे चाललाय, आधुनिक काळात चाललाय, प्रगती होत चालली. पण एकंदरीत प्रगती होत असताना तितकंच कुठेतरी झपाट्याने महाराष्ट्र मागे येतोय का, हे बघितलं पाहिजे. कारण आज लोकांना बंधू बाबाचं खूप वेळ लागलेलं आहे. म्हणजे त्या लोकांनी यायचं, गोड बोलायचं, कानात काहीतरी थुकलं की आपण त्याचा प्रचार करायचा. प्रचार प्रसार केला की राईट आपोआप काही होऊन जाते. मग आपण आपला इतिहास विसरायचा, आपण कुठल्या पदावरती आहोत ते सगळं विसरायचं आणि लोकांना यांच्यापासून काय मिळणार आहे, लोकांनी यांच्यापासून काय आदर्श घ्यायचा ते सुद्धा विसरून जायचं. मित्रांनो, आता तीच गोष्ट मी तुम्हाला सांगतो. हा कोण बंधू बाबा लबाड लांडगा नाशिकचा अशोक खरात याचे कारनामे बघितले तर लाज वाटते. काय कारनामे करतोय? पीडित महिलांवरती त्याने बलात्कार केल्यात, अत्याचार केल्यात, त्याचे पुरावे सीसीटीव्ही फुटेज सर्व समोर आलेत आणि त्याला आत्ता कैद सुद्धा केलेलं आहे, अटक केलंय. पण मित्रांनो, त्याच्या फेवरमध्ये म्हणजे त्याला सेलिब्रिटींनी तर साथ दिलीच, पण ज्या महिलांवर बलात्कार केला, अत्याचार केला त्यांचा आवाज उठवणाऱ्या म्हणजे महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपालीताई चाकणकर ह्या सुद्धा त्याला साथ देत होत्या. त्यांच्या ट्रस्टच्या अध्यक्ष होत्या त्या मंदिराच्या. हा, बरं एवढंच नाही तर त्याला गुरु मानला आणि त्याच्या बायकोला गुरुमावली म्हणजे विठ्ठल रुक्माईची दर्जा दिली. अरे मला सांगायचंय, राजकारण्यांच्यापासून समाज आदर्श घेत असतो आणि तुम्ही समाजाला काय आदर्श देताय? आणि तुम्ही एवढ्या अंधश्रद्धाळू कधी झाला तो? हा, लोकांना तुम्ही सांगतात अंधश्रद्धा निर्मूलन समिती उभा करा, लोकांपर्यंत जाऊ द्या, अंधश्रद्धा पसरू नका. तुम्ही आमानिका कापून घेतली. हा, आणि परत फडणवीस साहेबांकडे म्हणता याची चौकशी झाली पाहिजे. रुपालीताई, तुम्ही महिलांना वाचवायच्या ऐवजी तुम्ही महिलांना त्याच्या जाळ्यात ढकलताय का? मला तर वाटतं यांची सुद्धा चौकशी व्हायला पाहिजे. चाकणकर बाईंची सुद्धा व्हायलाच पाहिजे. कारण कसं आहे, गुन्हेगार करण्यापेक्षा गुन्हेगाराला सपोर्ट करतात ना, ते सगळ्यात मोठे गुन्हेगार असतात. आणि या बंधू बाबांना अजिबात थारा दिला नाही पाहिजे. यांना तर पोलिसांना प्रशासनाला काही करता नाही ना आलं तर माझी एक विनंती आहे, यांना जनतेच्या ताब्यात द्या. नाही जोड्याने सुपलून काढली ना तर तिथून पुढं. आणि तुम्हाला सर्वांना एक विनंती करतोय, तुम्ही कष्ट करा, मेहनत करा. हे बंधू बाबा ते यांनी काही होणार नाही, अंगारे दुपारे हे काही नाही. तुमच्या मनात तुमच्या अंगात जिद्द पाहिजे. हा, नाहीतर